तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झाली आणि चिकलू उठला. उठून गोधडी फेकून डायरेक्ट गेलो गॅलरी मध्ये आणि बघतो तर काय मागून आवाज येतो, पोहा रेडी आहे. म्हटलं चल बाई, आळस देऊन लगेच आलो आणि असा पोह्यावर डाव मांडलाय मित्रांनो. एकदम कडक पोहे झाले होते, म्हणजे खारट जरी असले तरी बायकोनी बनवले म्हणून होत बोलावं लागतंय, नाही तर फटके भेटतील बाबा. हे बघा, असं जबरदस्ती हसावं पण लागतंय मित्रांनो. त्यासाठी सांगतो, लग्नापासून जरा दूर राहा. मग याच्या थंडीची इस्त्री नीट करायला गेलो तर त्याला राग आला मित्रांनो. म्हटलं जाऊ दे बाबा, मी चाललो तुझं घर सोडून. मग चाललो आपलं आवरलं, पोट पीठ घातले आणि त्याला जरा गळ्यात भेटलो आणि त्याचे हाडकच मोडले. मग निघालो बाय बाय करून. म्हटलं चल बाबा, आता डायरेक्ट नाशिकला भेटू. म्हटलं लिफ्ट मध्ये जरा संभाटाचा रॅप बोलू. मग रॅप बोलत बोलत जरा खाली उतरला आणि गाडीचं सीट साफ केलं. पावसाने जरा लईच भिजलं होतं. मग म्हटलं चल मित्रा, बाय बाय. मग निघालो तर बाई, सगळ्यात मोठं संकट, बायकोला विसरलो ना राव. बायकोला विसरायचं नाही, बायको फटके देते बाबा, खतरनाक, असं नाही करायचं. मग माझी चूक सुधारली मित्रांनो आणि गुपचूप निघालो माझ्या घरी आणि सुंदर असा रस्ता एन्जॉय केला. आणि रस्त्यामध्ये लागलं मला काय, जोशी वडापाव. मग जोशी वडापावच्या इथं म्हटलं वडापाव न खाता जरा पिठलं भाकर दाबूया. आणि पिठलं भाकर एवढं मस्त झालं होतं मित्रांनो, एकदम खतरनाक पोट भरलं. मग डकार देऊन निघालो मित्रांनो. हेल्मेटची जरा अदलाबदल झाली, पण त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. कसारा घाट एन्जॉय करत फायनली मी घरी पोहोचलो आणि दरवाजा उघडल्यानंतर काय सुख मिळतं मित्रांनो आपापल्या घरी. फायनली मी घरी आलो आणि इथे ब्लॉग आपला संपतोय. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात आपण. थँक्यू.